चुकीचं बोलताय ते सर. एक मिनिट नाही, पण तुम्ही शाळेला का घेऊन आलात? एवढ्या अन्याय प्रतिबंध मुलापासून आमच्या अप्पांना पोरं घेऊन येता का आला एवढा लांब? सांगा ना तुम्ही. डायरेक्ट असं बोलता शाळेचं नाव नाही घ्यायचं. हे विद्यार्थी घेण्यासारखं आहे का? तरी आम्ही एवढ्या लांब आलो ना, आमच्या शाळेच्या सर्वांना शाळेचं नाव नाही घ्यायचं. हे चुकीचं बोलणं नाहीये का जी शिक्षिका होती ना, सगळ्या शिक्षकांना उभा करा. कोण शिक्षिका आहे ना, आम्ही दाखवतो कोण शिक्षिका आहे ती. आता आम्हाला आमच्या मुलांचं हे ना, म्हणून आम्हाला आम्ही बोलणार या गोष्टीसाठी आणि बोलून दाखवलंय. ते कोण अधिकारी असं नाही, कोणी ऑफिसर असं, आम्ही कोणाला घाबरत नाही इकडे बोलायला. हो बोलणार पळून गेले ते सर. कोण आहे ते ऑफिसर? लाज वाटली पाहिजे होती त्या माणसाला बोलताना. एक मिनिट, त्या सरांनी काय सांगितलं? तुम्ही शाळेचं नाव का घेता? तुम्ही शाळेचं नाव घेऊन आलात का इथे? बच्चे लोक ही व्यक्ती तिकडे उभी होती, का नाही बोलू शकली त्या मॅडमला? म्हणजे तुम्ही शिक्षकांना बाजूला ठेवता आणि मुलांना पालकांना दोष देता का? पालकांना बोलवायचं नाही. जूना डुम्बरीवली क्यों आए यहाँ पर? ये बच्चे का अपना जो है सिटी स्कूल से प्रोग्राम था, इधर बच्चे का प्रोग्राम था, इसके लिए आए। अभी इतने धूप में बच्चे लोग की क्या हालत हो रही है? बच्चे लोग का है अभी छाँव था, छाँव में ही थे बच्चे लोग, तो दिक्कत तो है ही है, लेकिन कैफ था वो था, इसके लिए। मगर इतनी धूप में अभी जो परेशानी सबको सहन करनी पड़ती है, कहीं ना कहीं इसके ऊपर कुछ उपाय योजना करनी चाहिए। हाँ, थोड़ा सा और जो इम्प्रूवमेंट होना चाहिए, इधर जो प्रोग्राम रखा हुआ है उधर थोड़ा इम्प्रूवमेंट होना चाहिए। और मी कांतीलाल परदेशी, मी ठाणे जिल्हा एक कर्णबधिर विभागामध्ये स्पेशल टीचर म्हणून कार्य करतो आणि मी स्वतः स्पोर्ट्स टीचर आहे। मी नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आणि एक आपल्या दिव्यांग शाळेमध्ये मी कर्मचारी म्हणून कार्य करतो। या ठिकाणी गेल्या 30 वर्षामध्ये मी अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला दिव्यांग शाळांचे संस्थांमधून हे दिव्यांगांसाठी जो स्पोर्ट्स होता तो 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणून हा साजरा केला जातो। त्याच ठिकाणी गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये हा दिवस 3 डिसेंबरमध्ये होतो, पण गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा जे दिव्यांगांसाठी जे क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात त्या जवळपास डिसेंबर मार्च एंडिंगमध्ये ज्या स्पर्धा आयोजन केल्या जातात ह्या मला कळलं नाही की ह्या स्पर्धा अशा का केल्या जातात। जनरली ह्या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी शाळांचा एक इव्हेंट असतो डिसेंबर जानेवारीचा, सांस्कृतिक असो क्रीडा स्पर्धा असो, पण दिव्यांग विद्यार्थ्यांचा विचार केला असता या ठिकाणी हा ग्राउंड एवढा सक्षम नाही आहे। तुम्ही या ठिकाणी बघत असाल की या दिव्यांग विद्यार्थी ते कसे फिरतात आणि त्यांचे काय हालत आहे, जेवणाची असुविधा, त्यांच्या वॉशरूमची असुविधा, त्या ठिकाणी या ठिकाणी जे सुविधा आहे या ग्राउंडची पाहिजे तशी दर्जेदार नाही आहे। आणि या ठिकाणी कोणी सक्षमीकरण अधिकारी, CO, कलेक्टर, हा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, आता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत डिसेंबर जानेवारीमध्ये दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा पूर्णपणे संपन्न